नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं चॅनलमध्ये स्वागत करतो। चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपलं लाईक करा, चॅनल लाईक करा ही विनंती करतो। गेल्या 2 दिवसापूर्वी राज्याचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे, त्यांनी आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा दिला असा एक वक्तव्य केलेलं आहे। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देतोय असं एक वक्तव्य केलं। हे वादग्रस्त वक्तव्य आहे आणि कोकाटे यांनी कृषी मंत्री म्हणून हे वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं। मात्र माध्यमांनी यावर वादग्रस्त वक्तव्य म्हणून एक शिक्कामोर्तब केलं आणि त्या संदर्भात अनेक प्रतिक्रियाही समाजामध्ये शेतकऱ्यामध्ये उमटत आहेत। हे आम्हाला भिकारी समजतात का असं एक मतप्रवाह शेतकऱ्यामध्ये आहेत, सर्वसामान्यामध्ये आहे। मात्र मी तर असे म्हणेल, आपण भिकाऱ्यांना 1 रुपया देतो म्हणजे आपण शासनाला हा 1 रुपया देतो, तर शेतकऱ्यांनी असं समजण्याचं कारण नाही की आपण भिकारी आहोत म्हणून। आपण शासनाला 1 रुपया देतो म्हणजे भिकारी कोण ठरतं, तर शासन ठरतं। शासन शेतकऱ्याकडून 1 रुपया ही घेतं म्हणजे शासन हे भिकारी आहे असं वक्तव्य। या वक्तव्याचा अर्थ असाच होतो की शासन 1 रुपया घेतं, जे भिकारीही घेत नाही, म्हणजे भिकाऱ्यापेक्षाही गेलेलं शासन, असं या वक्तव्यांचा, कोकाट्यांच्या वक्तव्याचा अर्थ निघतोय का? या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। कोकाटे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे भिकारी म्हणून, आणि भिकारी 1 रुपयाही घेत नाही, जे हीन आणि भिकाऱ्यांना हिनवलं म्हणा की सरकारला हिनवलं की शेतकऱ्याला हिनवलं, या त्यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं त्यांनी की त्यांना, सरकारलाच त्यांनी खालच्या दर्जाचं असं वक्तव्य केलं आहे की भिकारी ही 1 रुपया घेत नाही, मग शासन का घेतं असा एक प्रश्न पडतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी हे कृषी मंत्र्याचं जे वक्तव्य आहे ते आपल्यावर टीका केली म्हणून असं घेणं गरजेचं नाही। ते कोकाटे यांनी घरचा आहेर सरकारला दिलेला आहे, कारण सरकार हे भिकारी आहे असं त्यांना सांगायचं असावं। त्यामुळेच त्यांनी सांगितलं की भिकारी ही 1 रुपया घेत नाही पण शासन 1 रुपया घेतं, असं त्यांचं वक्तव्य आहे। त्यामुळे या त्यांच्या वक्तव्यावरून सरकार भिकारी ठरतं। आणि दुसरीकडं आपण बघतोय आता पीक विमा योजना जी शासनाने आणली, ती अनेक वेळेस शेतकऱ्यांनी 2-2, 5-5 वर्ष विमा भरूनही सरकार आणि विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांना पैसे देत नाही। त्यामुळे या कृपा योजनेचा आणि अशा अनेक योजना काही शासनाने सरकारसाठी आणलेल्या आहे, त्याचा म्हणावा असा फायदाही शेतकऱ्यांना होत नाही। या उलट शेतकऱ्यांना जर शेतीच्या मालाला भाव दिला तर त्याचा जास्त फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो। शेतकऱ्यांना वीज वेळेवर उपलब्ध करून देणे, पाणी वेळेवर उपलब्ध करून देणे, यावर शासनाने भर देण्याची गरज आहे की नाही अशा मोफत योजनावर। त्यामुळे शेतकरी समाधानी होऊ शकतो। शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न काढतो, परंतु त्याला भावाभावी रेट मिळत नसल्याने शेतकऱ्याला आपला माल कमी किमतीमध्ये विकावा लागतो। अन्यथा तो ट्रान्सपोर्टला जर पुरत नसला, बाजारपेठेपर्यंत जाईपर्यंत त्याची किंमत जर आपल्या हातात पडत नसली, तर शेतकरी अनेक वेळेस आपला माल हा रस्त्यावर फेकून देण्याचे अनेक उदाहरणे, अनेक आंदोलने आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेले आहे। मात्र शासन या संदर्भात गांभीर्याने घेत नसल्याचं आपल्याला दिसतं। या संदर्भात कृषी मंत्री यांनी जे शेतकऱ्या संदर्भात पीक विमा योजनेच्या संदर्भात जे वक्तव्य केलं, ते कृषी मंत्री कोकाटे यांनी
शासनालाच घरचा आहेर दिलेला आहे असं दिसतंय। तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतोय तो नियमित मिळतो का? पीक विमा शेतकरी जो 1 रुपया असो 100 रुपये असो काय असेल ते भरतो, परंतु तो शेतकऱ्यांना मिळतो का? आणि कोकाटे कृषी माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं आहे, यापूर्वी असं एक वक्तव्य त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। हे सर्व असताना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम शासनाने किंवा अशा कृषी मंत्री असो किंवा सरकारमधील कोणीही जबाबदार मंत्री असो त्यांनी शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला एकतर देतच नाही, मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम शासनाचे जे मंत्री आहेत ते अनेक वेळेस करताना आपल्याला दिसतात। केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनीही यापूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केलेले आहे। असे अनेक लोक आहेत जे शेतकऱ्यांना हिणवण्याचं वक्तव्य या लोकांनी केलेलं आहे, मात्र शेतकऱ्यांनी या संदर्भात गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव कसा मिळेल यासाठी आंदोलन आणि शासन दरबारी पाठपुरावा करण्याची गरज आहे। तेव्हा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळेल, अन्यथा सरकार हे कर्ज माफही करणार नाही आणि याप्रमाणे अनेक योजना बंद पाडून इतर काहीतरी बोज शेतकऱ्यावर कसा पडेल। खतं बियाण्याचे मालही गगनाला भिडलेले आहेत, याकडे साफ या सरकारचं लक्ष दिसत नाही, दुर्लक्ष दिसतंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र होऊन लढण्याची अपेक्षित आहे। या संदर्भात तुमची प्रतिक्रियाही नक्की कळवा। आपलं चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद, थांबतो।